मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो हप्ता आहे म्हणजेच फेब्रुवारीचा 20वा हप्ता, हा हप्ता नेमका कुणाला येणार, यावेळेस या हप्त्यासाठी कोण पात्र असणार, अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रामनवमी आहे आणि त्यानिमित्ताने किमान आज वितरणाला सुरुवात व्हायला पाहिजे। पण बघूयात आपण जर वितरण सुरू झालं तर त्या संदर्भात नक्कीच आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट उपलब्ध होईल। परंतु यावेळेचा 20वा फेब्रुवारीचा हप्ता नेमका कुणाला मिळणार, कोण पात्र असणार, अगदी तुम्हाला मुद्देशुद्ध पद्धतीने सविस्तर सांगणार आहे। बघा, यावेळेचा हप्ता कुणाला मिळणार। नंबर एकचा मुद्दा, जर तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते नियमित मिळाले असतील तर तुम्हाला यावेळेचा जो 20वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहे, तर तो मिळेल। बघा, त्यानंतर आणखी कुणाला मिळू शकतो, बघा, जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला असेल तरी देखील तुम्हाला यावेळेचा हप्ता मिळणार। काही लाभार्थी विचारत होते, सर जानेवारीचा हप्ता आलेला आहे, आम्ही KYC केलेली आहे, परत KYC करायची गरज पडेल का, तर उत्तर आहे नाही, परत KYC करायची गरज पडणार नाही। जानेवारीचा हप्ता आला असेल, तुम्हाला KYC दुरुस्ती केलेली आहे, संपूर्ण व्यवस्थित केलेली आहे, तर तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता नाही। त्यानंतर बघा, जर तुम्हाला जानेवारीचाच हप्ता आला असेल, म्हणजे यापूर्वीचे हप्ते काही कारणानिमित्त थांबलेले असतील आणि जानेवारीचाच हप्ता आला असेल तर मग फेब्रुवारीचा मिळेल का, तर उत्तर आहे होय। हा पण प्रचंड लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये विचारलेला प्रश्न होता। त्यानंतर आणखी कुणाला यावेळेचा जानेवारीचा हप्ता मिळणार, बघा, जर तुमचे आधार सीडिंग ॲक्टिव्ह असेल, बरेचशा लाभार्थ्यांनी अजूनही आधार सीडिंग ॲक्टिव्ह केलेले नाही आणि आधार सीडिंग हे ऑटोमॅटिक ॲक्टिव्हचं इनॅक्टिव्ह होत असतं। परंतु आधार सीडिंग म्हणजे काय, आपलं जे बँक खातं आहे तर ते आपल्या आधार नंबरला जोडलेलं असतं, तर त्या आधार नंबरच्या अनुषंगानेच तिथे पैसे टाकले जातात, त्यालाच आपण DBT म्हणतो किंवा आधार मॅपिंग, तर ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आणि बँक अकाउंट पण ज्या लाडक्या बहिणींचे पोस्ट बँकमध्ये खाते आहेत तर त्यांचे बऱ्यापैकी अकाउंट क्लोज झाले होते, म्हणजे फक्त पोस्ट बँकेतच नाही इतर बँकेमध्ये पण, तर कधी तुम्हाला हप्ते अचानकच बंद झाले असतील, कोणतंच कारण जर सापडत नसेल तर अकाउंट क्लोज झालं आहे का ते पण पहा। जर अकाउंट क्लोज झालं नसेल तर नक्कीच तुम्हाला यावेळेचा परत जो आहे फेब्रुवारीचा हप्ता मिळेल। त्यानंतर 5वा मुद्दा, जर तुम्ही KYC न चुकता केलेली असेल, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी KYC मध्ये चुका केलेल्या आहेत आणि KYCची लास्ट दुरुस्ती करण्याची तारीख आहे 31 मार्च। आता राहिला मुद्दा, नवीन KYC करता येते का सध्या, तर नाही, पण त्यासाठी नक्कीच आपल्या या चॅनलच्या द्वारे आवाज उठवला जाणार आहे। आता जूनमध्ये ती KYC चालू होईल, योग्य वेळी नक्कीच तो आवाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तो मुद्दा लावून धरलेला दिसेल, काळजी करू नका। त्यानंतर बघा, म्हणजे तुम्ही KYC न चुकता केलेली पाहिजे। जर तुम्ही KYC दुरुस्ती करण्याच्या अगोदर किमान, आता काही लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली परंतु त्यांना जानेवारीचा हप्ता आला नव्हता, आता परत सांगतो आहे, आता जो फेब्रुवारीचा हप्ता वितरित होणार आहे, ज्या दिवशी ते वितरण चालू होईल तर किमान त्याच्या अगोदर तुम्ही किती 12 ते 15 दिवस, कारण मागच्या वेळेस ज्यांनी वितरणाच्या अगोदर म्हणजे 23 फेब्रुवारीच्या अगोदर 10 दिवस बी KYC केली होती, अशा काही लाभार्थी होत्या, सर्व नाही म्हणत मी, काही लाभार्थी होते त्यांना आलेला नव्हता हप्ता, म्हणजे कुणाचा, म्हणजे कोणता, तर जानेवारी महिन्याचा। मग त्याचप्रमाणे यावेळेचा फेब्रुवारीचा हप्ता पण किमान 12 ते 15 दिवस अगोदर तुम्ही KYC मध्ये दुरुस्ती केलेली असावी। असं नाही की तुम्ही वितरणाच्या अगोदरच KYC मध्ये दुरुस्ती करणार, काही चुकलं असेल तर, अन्यथा काही गरज नाही आणि लगेच तुम्हाला वाटणार की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता का नाही आला। तर फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी फेब्रुवारीचं जेव्हा वितरण होईल त्याच्या अगोदर 10-12 दिवस अगोदर किमान तुमची KYC दुरुस्ती झालेली पाहिजे, जर गरज असेल तर। परत सांगतो आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झाला असेल बघा की जो फेब्रुवारीचा जो 20वा हप्ता आहे याच्यामध्ये बरेचसे काही मुद्दे होते की तो कुणाला मिळू शकतो, याबद्दल तुम्हाला अगदी क्लिअर कट माहिती तुम्हाला मी सांगितली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 26 तारखेनिमित्त तरी किमान वितरण सुरू व्हायला पाहिजे, अशी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।